मंडळी, तुम्हाला माझे काही प्रश्न आहेत. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारं प्रत्येक हसू खरंच आनंदाचं असतं का? प्रत्येक ट्रेंडिंग रील मागं खरंच सुखी आयुष्य दडलेलं असतं का? कारण आजकाल ना सोशल मीडियावर सगळंच परफेक्ट दिसतंय. चेहऱ्यावर हसू, बॅकग्राऊंडला म्युझिक, लाखो व्ह्यूज आणि लोकांच्या कौतुकाचा वर्षाव. पण त्या 30 सेकंदांच्या रील मागे एखादं मन किती तुटलेलं असू शकतं हे कुणालाच दिसत नाही. रिअल लाईफ किंवा सोशल मीडियावरील जग हे अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेलं असतं. त्यासोबत ते फिल्टर केलेलं आणि लोकांना आकर्षक वाटेल असं असतं. सगळ्यांकडून सोशल मीडियावर केवळ जीवनातील आनंदी, सुंदर किंवा रोमांचक क्षणच दाखवले जातात. प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आयुष्यात देखील अशीच काहीशी परिस्थिती होती. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी गावची लोकप्रिय रील स्टार रोहिणी पाराध्ये हिनं मंगळवारी गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपवलं आणि या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला. नेहमी हसत खेळत रील्स बनवणाऱ्या रोहिणीनं अचानक इतकं टोकाचं पाऊल का उचललं? सोशल मीडियावर आनंदी दिसणारं तिचं आयुष्य प्रत्यक्षात नेमकं कसं होतं? ही रील स्टार रोहिणी कोण होती आणि तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय का घेतला? या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. रोहिणी पाराध्ये आणि निलेश पाराध्ये हे जोडपं त्यांच्या इंस्टाग्रामवरील रील्समुळे प्रचंड लोकप्रिय होतं. त्यांना लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स होते. त्यांच्या इंस्टाग्रामवरील मजेशीर रील्स अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायच्या. पण त्याच रोहिणी पाराध्ये हिनं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. रोहिणी पाराध्ये ही अवघ्या 25 वर्षांची होती. तिच्या जीव देण्यामागे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी स्थानिक पातळीवर आणि सोशल मीडिया वर्तुळात तिच्या कौटुंबिक वादाबद्दल आणि व्यवसायाचा प्रचंड मानसिक तणाव असल्याचं बोललं जातंय. मंडळी, रोहिणी आणि निलेश पाराध्ये यांनी प्रेम विवाह केला होता. आंतरजातीय विवाह करून हे दोघेही पुण्यात काही काळ वास्तव्य करत होते. सुरुवातीला पुण्यात काही वर्ष असताना त्यांनी सोशल मीडियावर रील्स बनवायला सुरुवात केली होती. त्यानंतर आपल्या मूळ गावी म्हणजेच ब्रह्मपुरी येथे परत आल्यावर त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत नावाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधल्या दैनंदिन आणि खेळीमेळीच्या वातावरणातील रील्समुळं हे दाम्पत्य अल्पावधीतच कमालीचं लोकप्रिय झालं आणि त्यांच्या हॉटेल व्यवसायही दोघांनी मिळून यशाच्या शिखरावर पोहोचवला. या यशानंतर त्यांनी मंगळवेढा तालुक्यातच आणखी 2 ठिकाणी नव्यानं हॉटेलच्या शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात व्यवसाय जोमात सुरू होता. खाद्यप्रेमींची गर्दी वाढत होती आणि नवीन शाखा सुरू करण्याचं वेदही लागलं होतं. त्यामुळे यशाच्या शिखरावर असताना असं काय घडलं की रोहिणीला हे पाऊल उचलावं लागलं? तर मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही नवीन शाखांचं व्यवस्थापन करणं, त्यांची आर्थिक घडी नीट बसवणं आणि हॉटेल उत्तम रीतीने चालवणं या गोष्टी करताना या दाम्पत्याची मोठी तारेवरची कसरत होत होती. याच वाढत्या व्यवसायाच्या व्यापामुळं आणि आर्थिक गणितांमुळं दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद आणि मानसिक तणाव निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. परिणामी याच रागाच्या भरात रोहिणीनं हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. मंडळी, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी काय घडलं आणि रोहिणीच्या अखेरच्या रीलमध्ये काय होतं हेही जाणून घेऊयात. रोहिणी आणि तिचे पती निलेश हॉटेलच्या ठिकाणीच एकत्र राहत होते. सोमवारी हॉटेलची साप्ताहिक सुट्टी असल्यानं ते बंद होतं. पण मंगळवारी नेहमीप्रमाणे हॉटेल उघडलंच गेलं नाही. याच दरम्यान दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रोहिणीनं स्वतःच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेतल्याचं उघडकीस आलं. तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. रोहिणी पाराध्ये तिच्या शेवटच्या रीलमध्ये आपल्या हॉटेल ग्रामपंचायतच्या किचनमध्ये भाकऱ्या थापताना दिसतीये. पण दुर्दैवी बाब म्हणजे रोहिणी पाराध्येनं याच किचनमध्ये पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन स्वतःला संपवलं. या घटनेनं पाराध्ये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. परंतु सध्या तरी पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. व्यवसाय यशाच्या शिखरावर असताना आणि नवीन शाखांच्या विस्ताराची तयारी सुरू असतानाच रोहिणीनं स्वतःला संपवल्यानं अनेकांना मोठा धक्का बसलाय. दुसऱ्यांना हसवणाऱ्या रील स्टारच्या जाण्यानं संपूर्ण मंगळवेढा तालुका हादरलाय. पण याच वातावरणात या घटनेला अनेक कंगोरे असल्याचं समोर येतंय. रोहिणीचा निलेश सोबत हा दुसरा विवाह असल्याचंही समजतंय. त्यामुळे नक्की दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते, त्यासोबत व्यवसायाचा आर्थिक ताण होता की अन्य काही खासगी कारण होतं याबाबत पोलीस सगळ्या बाजूंनी तपास करत आहेत.
मंडळी, रील हे एखाद्या पुस्तकाचं फक्त आकर्षक कव्हर असतं, तर रिअल लाईफ हे त्या पुस्तकातील पूर्ण कथा असते. हे पुन्हा एकदा या प्रकरणामुळे स्पष्ट झाले. बाकी मंडळी, रोहिणीच्या जाण्याने तुम्हाला काय वाटतंय आणि या प्रकरणाविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.